नमस्कार मित्रांनो, महाटेटच्या तयारीमध्ये एक टॉपिक आहे जो हमखास मार्क देऊन जातो, तो म्हणजे अर्थविचार. आज आपण हा विषय इतका सोपा करणार आहोत की तुमचे हक्काचे मार्क्स कुठेच जाणार नाहीत. मग सुरू करायचे का? चला. मराठी वर्गाच्या ॲडमिनकडून म्हणजे माझ्याकडून महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या भावी शिक्षक मित्रांचं खूप खूप स्वागत आहे. खरं तर आपण सगळे एका मोठ्या फॅमिलीचा भाग आहोत, नाही का? आणि तुमची तयारी एकदम बेस्ट व्हावी यासाठी आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत. ओके, तर मेन पॉइंटवर येऊया. टेट परीक्षेत अर्थविचारवरचे 2 मार्क पक्के आहेत का? मिळवायचे आहेत ना? मग हे विश्लेषण शेवटपर्यंत बघाच, कारण आजच्या या सेशननंतर हे 2 गुण आपल्या खिशात असणार आहेत हे अगदी नक्की. चला तर आपल्या आजच्या अभ्यासाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण बघणार आहोत 2 बेसिक पण अनेकदा आपल्याला कन्फ्यूज करणाऱ्या गोष्टी, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द. परीक्षेसाठी तर हे सुपर इम्पॉर्टंट आहेत. आता समानार्थी शब्द म्हणजे काय? सोपंय. असे शब्द ज्यांचा अर्थ जवळजवळ सारखाच असतो. पण थांबा, इथेच एक ट्विस्ट आहे. जरी अर्थ सारखा असला तरी प्रत्येक शब्दाची एक वेगळी फिलिंग असते, एक वेगळी भावना असते, ज्याला आपण व्याकरणात म्हणतो भावछटा. आणि ही भावछटाच सगळा गेम बदलते. चला आता हे उदाहरण बघा, म्हणजे सगळं क्लिअर होईल. आता जल, पाणी, नीर हे शब्द आपण एकाच अर्थाने वापरतो, बरोबर? पण राजा, भूप आणि सम्राट या शब्दांमध्ये फरक आहे, त्यांच्या पद आणि पॉवरनुसार. आणि सगळ्यात भारी उदाहरण म्हणजे मृत्यू आणि निधन. कुणाचाही मृत्यू होऊ शकतो, पण जेव्हा आपण एखाद्या आदरणीय व्यक्तीबद्दल बोलतो तेव्हा आपण निधन हा शब्द वापरतो. पाहिलंत? हाच तो भावछटेतला फरक आहे आणि एक्झामिनर बरोबर इथेच तुम्हाला पकडतो. ओके, तर मग याच पॉइंटवर एक प्रश्न तुमच्यासाठी. निधन आणि मृत्यू यात मेन फरक कोणता? काय वाटतं तुम्हाला? ए, बी, सी की डी? पटकन व्हिडिओ पॉज करा आणि तुमचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. बघूया किती जणांना हा फरक बरोबर समजलाय. आता समानार्थी शब्दांच्या अगदी उलट विरुद्धार्थी शब्द, नावाप्रमाणेच ज्यांचे अर्थ एकमेकांच्या टोटल ऑपोजिट असतात, जसं दिवस रात्र, खरं खोटं. एकदम सोप्पं आहे हे, नाही का? पण थांबा, यातही प्रकार आहेत, हे लक्षात घ्या. पहिला आहे पूरक, म्हणजे एक नसेल तर दुसरं असणारच, जसं जिवंत आणि मृत. दुसरा आहे क्रमिक, ज्यात एक लेवल असते, म्हणजे कमी जास्तपणा असतो, जसं मोठा आणि लहान. आणि तिसरा परस्पर, जिथे एक शब्द दुसऱ्याशिवाय अपूर्ण आहे, जसं गुरु आणि शिष्य. गुरु असेल तरच शिष्य असणार, बरोबर? चला, मग तुमच्यासाठी पुढचा प्रश्न. गुरु शिष्य ही जोडी कोणत्या प्रकारात येते? पूरक, क्रमिक की परस्पर? विचार करा आणि पटकन आपलं उत्तर कमेंटमध्ये टाका. तुमचा सराव पण होईल आणि आम्हालाही कळेल की तुम्हाला किती समजतंय. ओके, आता आपण वळतोय एका अशा भागाकडे जिथे तुमचा खरा कस लागणार आहे. एकच शब्द पण अर्थ अनेक. इथे सगळ्यात इम्पॉर्टंट काय असेल तर तो शब्द कुठे वापरलाय, म्हणजेच त्याचा संदर्भ, म्हणजेच कॉन्टेक्स्ट. यालाच म्हणतात अनेक अर्थीपणा. म्हणजे बघा, एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ असतात, पण इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की हे सगळे अर्थ कुठेतरी त्या मूळ शब्दाशी कनेक्टेड असतात. शब्दाचा खरा अर्थ ठरतो तो वाक्यावरून. हे उदाहरण बघा, एकदम जबरदस्त आहे. डोळा हा शब्द घ्या. माझा डोळा दुखतोय म्हटलं की तो शरीराचा भाग झाला. सुईचा डोळा म्हणजे सुईचं भोक. आणि जेव्हा पोलीस म्हणतात त्याच्यावर डोळा ठेवा, तेव्हा त्याचा अर्थ होतो लक्ष ठेवणे. आहे की नाही गंमत? तसंच मुख या शब्दाचं पण आहे. आपलं तोंड आणि नदीचं मुख. एकच शब्द, पण कॉन्टेक्स्ट बदलला की अर्थ बदलला. मग आता सांगा बघू, अनेक अर्थी शब्दांमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय असतं? शब्दांची संख्या, अर्थांमधला संबंध, उच्चार की वाक्याची लांबी? चला, तुमची वेळ सुरू होतीये आता. पटकन उत्तर कमेंट करा. आणि हो, एक छोटीशी आठवण करून देते. मराठी व्याकरणातले बाकीचे टॉपिक पण तुम्हाला अभ्यासायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये जी प्लेलिस्टची लिंक दिली आहे ना, ती नक्की चेक करा. तुमचा खूप फायदा होईल. आणि मित्रांनो, जर तुम्हाला आमचं हे काम, आमची ही मेहनत आवडत असेल तर प्लीज एक लाईक ठोका. तुमच्यासारख्याच स्टेटची तयारी करणाऱ्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. आणि हो, मराठी वर्ग चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका सबस्क्रिप्शनमुळे आम्हाला खूप मोठी एनर्जी मिळते. चला, आपल्या आजच्या सेशनच्या शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे जाऊया, तो म्हणजे वाक्प्रचार आणि म्हणी.
ह्यावर तर परीक्षेला प्रश्न आलाच म्हणून समजा. ह्या दोन्हींमध्ये फरक काय असतो हा अनेकांना प्रश्न पडतो. तर बघा, इथे एकदम सोप्पं करून सांगितलंय. वाक्प्रचार म्हणजे काय, तर तो एक शब्दसमूह असतो, वाक्याचा एक तुकडा असतो आणि त्याचा डायरेक्ट अर्थ घ्यायचा नसतो. त्याचा एक छुपा लाक्षणिक अर्थ असतो. आणि म्हण म्हणजे एक पूर्ण वाक्य, अनुभवाचा बोल असतो, ज्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. उदाहरण बघितलं की अजून सोपं वाटेल. नाक खुसवणे. आता याचा अर्थ खरंखुरं नाक कुठे घालणं असं नाहीये. त्याचा लाक्षणिक अर्थ आहे विनाकारण दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करणे. आणि थेंबे थेंबे तळे साचे ही म्हण आहे. ती आपल्याला काय शिकवते, तर रोज थोडे थोडे प्रयत्न केले की एक दिवस मोठं यश नक्की मिळतं. टीईटीसाठी एक सोपी ट्रिक लक्षात ठेवा. वाक्प्रचार म्हणजे अर्धवाक्य आणि म्हण म्हणजे पूर्ण वाक्य. झालं सोप्पं. तर मग तुमच्यासाठी आजचा शेवटचा प्रश्न. थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीचा खरा अर्थ काय आहे? ऑप्शन नीट वाचा आणि तुमचं उत्तर कमेंट करायला विसरू नका. ठीक आहे, तर आता आपण सगळे कॉन्सेप्ट समजून घेतले. पण परीक्षेमध्ये हे सगळं आठवायचं कसं? त्यासाठीच आहेत या काही खास ॲडव्हान्स टिप्स. तर परीक्षेसाठी ही त्रिसूत्री म्हणजे 3 नियम पक्के लक्षात ठेवा. नंबर 1, समानार्थी शब्दांसाठी भावछटा विसरायची नाही. नंबर 2, अनेक अर्थी शब्दांसाठी वाक्याचा संदर्भ म्हणजेच कॉन्टेक्स्ट चेक करायचा. आणि नंबर 3, वाक्प्रचार आणि म्हणींचा नेहमी लाक्षणिक अर्थ शोधायचा. हे 3 नियम पाळले ना, तर तुमचे हे 2 मार्क्स कुठेच जाणार नाहीत, ही माझी गॅरंटी. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, अर्थविचार म्हणजे फक्त शब्दांचे अर्थपाठ करणं नाहीये, तर भाषेमध्ये किती सूक्ष्मता आहे, ती किती सुंदर आहे आणि तिचा प्रभावीपणे वापर कसा करायचा हे शिकणं म्हणजे अर्थविचार. तर मग आता तुमचं पुढचं काम काय? तुमच्या प्रॅक्टिससाठी आम्ही या सगळ्या सेशनच्या नोट्स PDF फॉर्मॅटमध्ये आणि एक क्विज तयार केली आहे. दोन्हींच्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. त्या डाउनलोड करा आणि क्विज नक्की सोडवा. आणि हो, मराठी वर्गाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलंच असेल तुम्ही. नसेल केलं तर आत्ता करा. तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या सेशनमध्ये.